शिक्षण क्षेत्रामध्ये शाळेला जे दिलेले जे काही रासायनिक आहे या रासायनिक किंवा अन्य ज्या काही बाबी या बाबीमध्ये 6,88,050 रुपयाचा भ्रष्टाचार केलेला या ठिकाणी स्पष्ट नमूद केलं आणि म्हणूनच सीओने या ठिकाणी ठाणा सीओने यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी आणि त्यांना निलंबित करावं अशा स्वरूपाचं देखील पत्र शासनाला दिलं. हा जवळजवळ 11 पानी अहवाल आहे. हेच नाही तर याच प्रभारी शिक्षण अधिकाऱ्याने मागेसुद्धा अनुसूचित जमातीच्या जागेवर खुल्या वर्गातील 15 लोकांना मान्यता दिली होती. म्हणून बहुजन शिक्षक कर्मचारी संसदेने त्या काळामध्ये देखील मोर्चे काढले होते, निदर्शनं केली होती, पत्रकार परिषद घेतली होती आणि म्हणून महाराष्ट्र शासनाला अनेक वेळा पत्रव्यवहार केल्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने येथे पत्र पाठवून सचिवांना पत्र पाठवून का या व्यक्तीने केलेला जो काय भ्रष्टाचार हा बरोबर आहे, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे अशा स्वरूपाची सुद्धा शासनाचं पत्र आहे. परंतु अद्यापही त्यांची बदली झालेली नाही, त्यांना सस्पेंड केलेलं नाही, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलेलं नाही. म्हणजे याचा अर्थ असा का या ठिकाणी अशोक मिसाळ यांना कोणीतरी पाठीशी घालत आहे किंवा त्यांचं पाठराखण करत आहे. याचाच अर्थ असा का ते भ्रष्टाचाराला या ठिकाणी खतपाणी घालण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ठाणा जिल्ह्यामध्ये करत आहे असं स्पष्टपणे दिसतं. आपली मागणी काय? आमची मागणी एकच आहे का अशोक मिसाळ यांना त्वरित सस्पेंड करावं किंवा सक्तीच्या रजेवर पाठवावं जेणेकरून ही चौकशी निष्पक्षपाती पद्धतीने या ठिकाणी होईल आणि म्हणूनच ही मागणी सातत्याने आम्ही या ठिकाणी करत आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावळेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. बोलून रेल्वे परिसरात अनधिकृतपणे होते वाहनांची पार्किंग, रेल्वे प्रशासन व पोलिसांचे मात्र दुर्लक्ष. तर कळव्यात वृक्षारोपण करीत जागतिक पर्यावरण दिन केला साजरा. S9च्या बातमीपत्राला तिथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.